नमस्कार। आज आपण बदलते हवामान आणि आंबा पीक व्यवस्थापन याबद्दल माहिती घेणार आहोत। जर आपण बघितलं तर बदलत्या हवामानामध्ये सर्वसाधारणपणे मान्सूनचं लांबलेलं निर्गमन, नंतर अवकाळी पाऊस, ढगाळ हवामान आणि उष्णतेची लाट ह्या नियमित आंबा पिकाला भेडसावणाऱ्या समस्या आहेत। यामध्ये सर्वसाधारणपणे मान्सूनचं निर्गमन हे ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्यात सर्वसाधारणपणे होत असते, परंतु काही वेळेला हे मान्सूनचं निर्गमन अगदी नोव्हेंबरपर्यंत लांबते। अशा वेळेला आंबा पिकाला जो आवश्यक ताण बसायला हवा असतो तो बसत नाही आणि यासाठी विद्यापीठाने शिफारस केलेले तंत्रज्ञान अवलंबणे आवश्यक आहे। या तंत्रज्ञानामध्ये आंबा झाडाच्या आळ्याभोवतीची माती कुदळीच्या अथवा इतर अवजारांच्या सहाय्याने 5 सेंटीमीटर खोलीपर्यंत मोकळी करून घ्यायची आहे। तसंच आंबा बागेतील काडी कचरा किंवा गवत हे काढून टाकायचं आहे। ज्या ठिकाणी सपाट भाग आहे, ज्या ठिकाणी नांगरणे शक्य आहे त्या ठिकाणी जमीन उथळ नांगरून घ्यायची आहे, जेणेकरून जमिनीतील बाष्प उडून जाण्यास मदत होईल। आंबा पिकाला आवश्यक असणारा ताण आहे हा लवकर बसून पीक पालवीमध्ये येण्यास मदत होईल। दुसरा हवामान धोका म्हणजे अवकाळी पाऊस। पण अवकाळी पाऊस हा पिकाच्या कोणत्या अवस्थेत किंवा आंबा पिकाच्या कोणत्या अवस्थेत आला ह्याला महत्त्व असतं। हा अवकाळी पाऊस जर फुले आणि फळ धारणे ह्या कालावधीत आला तर आंबा पिकाचं नुकसान होण्याची शक्यता जास्त असते। ह्यासाठी जेव्हा अवकाळी पाऊस जर फुलोऱ्या अवस्थेमध्ये आला तर आपण एक काळजी घेतली पाहिजे की जी फळधारणा झाल्यानंतर सुकलेली जी फुलं मोहरामध्ये असतात ती मोहरामधनं काढून टाकली पाहिजे। मोहर झाडून ती काढून टाकली पाहिजे, कारण ही जर तशीच राहिली तर अवकाळी पाऊस जेव्हा पडेल तेव्हा सर्वप्रथम ही सुकलेली फुलं पाणी शोषून घेतात आणि त्यामुळे करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते। त्याचबरोबर अवकाळी पावसामध्ये ढगाळ वातावरण असतं, तापमान वाढतं आणि ह्या कालावधीमध्ये फुलकिडी आणि तुडतुडे यांचं प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते। त्यामुळे ह्या सर्व बाबींवर वातावरण निवळल्यानंतर म्हणजे पावसाचं वातावरण निवळल्यानंतर हवामान स्वच्छ झाल्यानंतर किंवा ह्या करपा रोगाच्या नियंत्रणासाठी, तुडतुड्यांच्या नियंत्रणासाठी, फुलकिडींच्या नियंत्रणासाठी आपण विद्यापीठाने शिफारस केलेल्या फवारणी तंत्राचा अवलंब करून रोग आणि किडीचा बंदोबस्त करू शकतो। काही वेळेला काय होतं, पाऊस न पडता नुसतं ढगाळ हवामान राहतं। ह्या हवामानातही तुडतुडा, फुलकिडी तसेच करपा रोग यांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते। त्यामुळे विद्यापीठाने शिफारस केलेल्या फवारणी तंत्राचा वापर करून आपण फवारणी करणे आवश्यक आहे। याच वेळेला मागील फवारणी जी आपण केलेली आहे त्याचा कालावधीही आपण लक्षात घेणे आवश्यक आहे। जर ढगाळ वातावरण याच्या अगोदर जर आपण अगोदरच फवारणी केली असेल तर ती परत घेण्याची गरज नाही, परंतु ह्या कालावधीमध्ये आपल्याला रोग आणि किडीचा प्रादुर्भावावर आपण बागेमध्ये निगराणी ठेवणे आवश्यक आहे। ते सातत्याने बघणे आवश्यक आहे आणि जर आपल्याला वाटलं की प्रादुर्भाव वाढत आहे तर त्यावेळेला विद्यापीठाने शिफारस केलेल्या कीटकनाशकांची वापर करणे आवश्यक आहे। चौथा आणि शेवटचा हवामान धोका हा वाढत्या तापमानाचा असतो, ज्यामध्ये फेब्रुवारीच्या शेवटच्या पंधरवड्यात किंवा मार्च महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता असते। त्यावेळेला तापमान अचानक वाढतं आणि ह्या कालावधीमध्ये आपण बघितलं तर जमिनीमध्ये असलेला ओलावा हा पूर्णतः एकदम कमी झालेला असतो। त्यामुळे जमिनीमधून पाण्याची झाडांना पाण्याचा उपलब्धता ही कमी होते। अशा वेळेला बाह्य स्रोतातून पाणी देणे आवश्यकता असते, बाह्य स्रोतातून पाणी देण्याची। तर त्यावेळेला पाण्याच्या उपलब्धतेनुसार प्रतिसाड 150 ते 200 लिटर पाणी 15 दिवसाच्या अंतराने द्यावे आणि ह्या पाळ्या 3 ते 4 पाळ्या द्याव्यात, जेणेकरून आपण फळगळ कमी करू शकू। साधारण हे फळगळ वाटाणा आणि सुपारीच्या आकाराची फळं असताना होते, त्यामुळे त्या कालावधीमध्ये जर आपण पाणी देण्याची व्यवस्था केली तर आपल्याला उत्पादनात वाढ करता येणे शक्य आहे। फळधारणा झालेल्या आंबा बागेमधील फळगळ कमी करण्यासाठी 1% पोटॅशियम नायट्रेटची फवारणी
फळधारणा झालेली असताना दिल्यास आपण फळगळ कमी करू शकतो। ही पोटॅशियम नायट्रेटची फवारणी आपल्याला 3 वेळा द्यायची आहे। या फवारण्या फळे, वाटाणा, गोटी आणि अंडाकृती अवस्थेत असताना घ्याव्यात, जेणेकरून आपण फळगळ कमी करू शकतो। तर ही आपली माहिती आवडली असल्यास आपण नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि विद्यापीठाचे चॅनल आहे ते सबस्क्राईब करा। धन्यवाद।